भाग 1. दोन भांडणाऱ्या सासू आणि सुनेची कहाणी. एका वाडीत राहणाऱ्या होत्या. सासूचे नाव आहे कमलाबाई आणि सुनेचं नाव होतं सीमा. सीमा ही दिसायला खूप सुंदर दिसते, उंच व नाजूक होती, तर कमलाबाई ही कडक स्वभावाची होती. ती काम लगबगीने करत असायची. कमलाबाईचा मुलगा होता दीपक, तो शिक्षक होता. त्यांचे लग्न होऊन सीमा त्यांच्या घरी आली होती. सीमाचा आजचा पहिला दिवस. सीमा माहेरावरून घरी आली. तिच्या डोक्यावर पदर घेऊन सासूकडे आली. सासूला म्हणाली, आई मला पाया पडू द्या. कमलाबाईने पाय पुढे केले, तिला आशीर्वाद दिला. नंतर बाकी सर्वांच्या पाया पडली. बाकी सर्वांनी तिला आशीर्वाद दिला. ती खूप खुश झाली. ती नवीन साडी काढली व मेकअप उतरवला. तिने कामाला सुरुवात केली. मग तिने सर्व घरात झाडू मारला. मग तिने सर्व भांडी घासायला घेतली. तिने सर्व भांडी घासली, पण सीमाला भांडी स्वच्छ घासता आली नाही. मग कमलाबाई बाहेरून आली. तिने सीमाने घासलेले भांडे पाहिले. त्यानंतर तिला ते तेलकट डाग असलेले भांडी पाहून राग आला, पण ती कमलाबाई तिला काही न बोलता शांत घरात येऊन बसली. तोपर्यंत 6 वाजले. ती सासूकडे आली, म्हणाली, आई चहा. कमलाबाईने चहा हातामध्ये घेतला व एक घोट पिऊन पाहिला. त्या चहामध्ये साखर टाकली नाही. कमलाबाई सीमाकडे किचनमध्ये गेली. सीमा म्हणाली, तू चहा घेतला का? सीमा म्हणाली, नाही घेतला. घे ना मग. सीमाने तिला चहा कपात ओतला व पिऊन पाहते तर काय, ही विसरून गेली साखर टाकायची. मग ती पण कोणाला काही न बोलता गप्प बसली. बाकीची कहाणी भाग 2 मध्ये पाहू. बाय.